अकोला जिल्हा परिषदेच्या कारभारावर अनुसूचित जाती जमाती आयोगाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। जल जीवन मिशन आणि दलित वस्ती योजनांतील अनागोदी तसेच न्यायालयीन आदेशाचे पालन न केल्याने प्रशासनावर टीका करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी अलीकडेच अकोला जिल्हा परिषदेचा दौरा करत आढावा बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी प्रशासनाच्या निष्काळजी कारभारावर ताशेरे ओढले। विशेषतः जल जीवन मिशन आणि दलित वस्ती सुधार योजना या दोन महत्त्वाच्या योजनांमध्ये माहितीचा स्पष्ट अभाव असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले। 150 कोटींपेक्षा अधिक निधींच्या जल जीवन मिशन अंतर्गत 95 कोटी रुपयांचे काम वितरणात गेले असले तरी कोणत्या गावात किती निधी खर्च झाला याची स्पष्ट आकडेवारी सादर करण्यात जलसंपदा विभाग अपयशी ठरला। त्याचप्रमाणे समाज कल्याण विभागाद्वारे राबविल्या जाणाऱ्या दलित वस्ती सुधार योजनांची माहितीही अपूर्ण असल्याचे समोर आले। मे 2025 मध्ये उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कामांवरील स्थगिती उठवताना जिल्हाधिकाऱ्यांना शपथपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते, मात्र अद्याप या आदेशांची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, हे आयोगाने स्पष्टपणे नोंदवले। खरं तर आज आढावा घेताना सगळे जे अधिकारी आहेत ते कोणत्याही पूर्वतयारीने आलेले नव्हते। कोणत्याही पद्धतीची ती माहिती समाधानकारक ते सादर करू शकले नाहीत किंवा त्यांचा कोणत्याही पद्धतीचा अभ्यास मला आज दुर्दैवाने आढळून आला नाही। जलजीवन मिशनच्या अंतर्गत प्राप्त 150 पेक्षा अधिक करोड रुपयांच्या राशीपैकी जवळपास 95 करोड रुपयाच्या राशीचं वितरण त्यांनी केलेलं आहे, परंतु त्या संदर्भाने किती ग्रामपंचायतींमध्ये, किती लोकसंख्येच्या किती गावांमध्ये आणि नेमकी कोणत्या स्वरूपाची कामं त्यांनी केली त्याचं कोणतंही समाधानकारक उत्तर त्या तिथल्या कार्यकारी अभियंत्याकडे नव्हतं, हे देखील अत्यंत दुर्दैवी।